पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान हे आतापर्यंत मिळाले। मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणात 75% पसंती मिळवून ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे। देशाच्या एकूण GDP मध्ये सर्वाधिक वाटा उचलणारे, सर्वाधिक कर रूपाने महसूल देणारे हे राज्य आपलं महाराष्ट्र आहे। 2014 ते 2026 या 12 वर्षाच्या कालखंडात देशात आणि राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरं झाली। केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आले, तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर अनेक अंक पाहायला मिळाले। या पार्श्वभूमीवर गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला हे केवळ राजकीय चष्म्यातून बघितलं नाही, तर पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, रेल्वे आणि थेट निधी वाटप या निकषांवर तटस्थपणे घेतलेला निर्णय आपल्याला बघायला मिळतात। गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेलं सर्वात मोठे आणि दृश्य असे योगदान कोणते आपण बघा की पायाभूत सुविधांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून आज समृद्धी महामार्ग आणि मुंबई ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग झाला। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं महाराष्ट्रातला भाग, तसेच विविध जिल्ह्यांना जोडणारे राष्ट्रीय महामार्गांचं चौपदरीकरण असेल। त्याचबरोबर या सगळ्या याच्यामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेल्या 12 वर्षात हजारो किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग आपल्या राज्यात तयार केलेत। मेट्रो प्रकल्पांचे जाळे मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे जाळे निर्माण झाले आहे। अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ज्याला आपण म्हणतो, हा एक अतिशय उपयोगी आणि एक सगळ्यांच्या सोयीचा हा एक फार म्हणजे कधी आपल्याला वाटलं नव्हतं, पण आज हा सुद्धा अटल सेतू सुद्धा आपल्या नागरिकांच्या सेवेमध्ये आज हा सगळा रस्ता रुजू झालेला आहे। पहिली हाय स्पीड वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला मिळाली आहे। मुंबई, शिर्डी, सोलापूर, मडगाव, गोवा, अहमदाबाद आणि नागपूर ते बिलासपूर अशा अनेक वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातून आता धावत आहेत। त्याचबरोबर रेल्वे बजेटमध्ये सुद्धा गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी 15,000 कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद ही सातत्यानं करण्यात आली आहे। यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे याचं आधुनिकीकरण, ठाणे, दिवा 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व इतर महत्त्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन स्कीममध्ये। त्याचबरोबर अहमदनगर, बीड, अहमदनगर म्हणजे ज्याला आपण आता आपलं अहिल्यानगर ज्याला ऐकतो, अहिल्यानगर, बीड, परळी आणि वर्धा, नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्रानं गती दिली आहे। त्याचबरोबर उद्योगामध्ये सुद्धा आज दिल्ली मुंबई कॉरिडोर, DMIC ज्याला आपण हे करतो इंडस्ट्रियल कॉरिडोर, छत्रपती संभाजीनगर जवळील ऑरिक या सर्वात यशस्वी स्मार्ट औद्योगिक शहरांपैकी एक म्हणून विकसित झालंय। येथे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये ऑरिकच्या माध्यमातून आज आलेली आहे। दिघी पोर्टचं औद्योगिक क्षेत्राचा विकास ही या संकल्पनेतून होत आहे। सगळ्यात मोठं वाढवण बंदर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण येथे उभारण्यात येणारं बंदर हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी मेगा प्रकल्प आहे। सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारनं अंतिम मंजुरी दिली असून हे बंदर जगातील पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल असा अंदाज आहे आणि यामुळं महाराष्ट्रातील किनारपट्टीवर रोजगाराची आणि व्यापाराची मोठी लाट येण्याची शक्यता आहे।
आज टेक्स्टाईल पार्क PM मित्राच्या माध्यमातून अमरावती इथे आपल्या राज्यात PM मित्राच्या उभा करण्यात आला, मंजूर करण्यात आला आहे, ज्याच्यामुळं विदर्भातील कापूस उत्पादकांना आणि वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळेल. आज कृषी सिंचन आणि दुष्काळ निवारणात सुद्धा महाराष्ट्र हा सातत्यानं दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा सामना करणारा प्रदेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कृषी आणि सिंचन क्षेत्राला पण भरपूर सहकार्य केले. पंतप्रधान कृषी सिंचन योजना PMKSY महाराष्ट्रातील तब्बल 26 मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. आज पंतप्रधान किसान सन्मान निधी मगाशी पण मी सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे 85 लाख ते 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिवर्ष 6,000 रुपये जमा होत आहेत. राज्य सरकारने यात स्वतःची भर घातली असली तरी केंद्राचा हा पायाभूत आधार ग्रामीण व्यवसायाला बळ देणारा ठरला आहे. त्याचबरोबर पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये सुद्धा NDRF मधून केंद्र सरकारनं महाराष्ट्राला वेळोवेळी मदत दिली आहे. नागरी विकास, आरोग्य, सामाजिक कल्याणमध्ये सुद्धा आपण बघा, स्मार्ट सिटी मिशन असेल, आरोग्य क्षेत्र व आयुष्यमान भारत, एम्स असेल, PMAY हे शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो गरिबांना हक्काच्या घराची योजना असेल, अशा अनेक योजना या महाराष्ट्राला अप्लाय केलेत. असं गेल्या 12 वर्षाचं सर्व क्षेत्रात हे असं कुठलं एकही क्षेत्र या देशातलं नाही आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयानं बदल झालेला नाही, क्रांती झालेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची ओळख, एक भारताचं जी ओळख जगात जी आज निर्माण झाली आहे ती नक्कीच फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व या भारताला पंतप्रधान पद म्हणून त्या याच्यावर मिळालं. म्हणून आज भारताचा दबदबा, भारतीयांना जो जगभरामध्ये मिळणारा आदर आहे, हा सगळा जो आहे हा आपल्या पंतप्रधानांमुळं आहे. त्यांच्या कामामुळं, त्यांच्या सगळ्या वलयामुळं आज हे जगभरामध्ये भारताची जी काय आहे ती आपल्याला बघायला मिळते. असं गेले 12 वर्षाचं काम हे जेवढं थोडक्यात मांडता येईल तेवढं आम्ही मांडले, तर याच्यापेक्षा पण फार मोठं काम पंतप्रधान मोदीजींचं आहे, चालू आहे. आपल्या इकडं सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या जिल्ह्याचा विचार केला तर सातारा मेडिकल कॉलेज आता अंतिम टप्प्यात आले, त्याचं आपण हे करतोय. बाकी आपले सैनिक स्कूलचं नूतनीकरण दुसरा टप्पा आता त्याचा सुरू झाला आहे. त्याचबरोबर आपल्या इथं बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना फार मोठ्या ह्याच्यावर आज आपल्याला हे मिळाले. महामार्गाचं सन्मान्य मोदीजी असतील, सन्मान्य गडकरी साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपलं महामार्गाचे रुंदीकरण किंवा त्याचे पुढचे जे आहेत त्या गोष्टी पूर्णत्वाला गेल्यात. बरेचसे ओव्हरब्रिजेस, कराडचा आता ब्रिज लवकरच जो आपला नॅशनल हायवेचा आहे तो सुरू होतोय. अजिंक्यताराचं आपलं साताऱ्यातलं प्रकल्प असेल, किल्ल्याचा, तारा राणींची, शाहू महाराजांची, येसूबाईंची समाधी असेल, याला दिलेला निधी असेल, अशा अनेक खंडाळा टनल हे आज आपला एक टनल ओपन झाला आहे. लवकरच दुसरा टनल पण आपला ओपन होतोय. हे सुद्धा टनलचं, बोगद्याचं काम जे आहे खंडाळ्याचं, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून, केंद्राच्या मदतीमुळं आणि सहकार्यामुळं आज सातारकरांसाठी झाले. सातारचा IT पार्क आज राज्य सरकारच्या माध्यमातून दिला आहे. त्याला सुद्धा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्याला पुढे सुद्धा मदत करणार आहे. अशा अनेक जिल्ह्यासाठी पण योजना या राबवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी, देशाचे आपले पंतप्रधान मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्याचे आपले आमचे सगळ्यांचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज सुरू आहे. मग मी आमच्या सर्वांच्या वतीनं आणि एक भारताचा, सातारचा नागरिक म्हणून
पंतप्रधान मोदीजींची कारकीर्द ही अशीच यशस्वी पुढं चालत राहावो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो ही आई तुळजाभवानीच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. माहितीची समन्वय बैठक पार पडली असताना पण या माहितीच्या बैठकीला शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे हे तुमचे मित्रपक्ष कोणीही नेते असतील त्यांचे किंवा पदाधिकारी कोणीही इथं आलेले नाही. आता आजची बैठक जी होती ती रवींद्र चव्हाण साहेबांनी ती बैठक केली होती आणि त्यांचं सर्व जे महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, इतर पण आहे, त्यांची सगळ्यांची चर्चा ही चव्हाण साहेबांची वगैरे सगळ्यांची झालेली आहे. महायुतीच्या याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा अन्य आमचे घटक पक्ष असेल, आमच्यामध्ये कुठेही काहीही समन्वयामध्ये आणि उद्याच्या येणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानामध्ये कुठलीही अडचण नाही. सर्व महायुतीचे नेते, मंत्री, आमदार आणि मतदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायत हे मोठ्या प्रमाणावर म्हणजे सगळी ती मतं तर आम्हाला आमच्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. पण आम्हाला खात्री आहे की जो आमचा महायुतीचा आकडा आहे त्याच्या पुढं जाऊन आम्हाला मतं आमच्या उमेदवाराला नक्की मिळतील याची आम्हाला गॅरंटी. असं तुम्ही एकीकडे म्हणताय अडचण काहीच नाहीये महायुतीमध्ये, मात्र काल शंभूराज देसाई स्वतः म्हणाले की कोणत्याही बैठकीचं निमंत्रण त्यांना मिळालेलं नाहीये आणि त्यामुळं मी कुठल्या गाडीत कोणत्या गाडीत असं अशा पद्धतीचा त्यांनी उपरोधक टोला मारलाय. काय सांगा? नाही, असं हे नाही आहे. कारण मी आपल्याला सांगितलं की शंभूराजेंचं आबा असतील, संजीवराजे असतील, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांची चर्चा होऊनच सगळे झाले. परत शंभूराजेंशी मी स्वतः त्यांच्याशी मकरंदाबांशी माझं फोनवरनं बोलणं झालं, संजीवराजेंचं माझं बोलणं झालं, इव्हन आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब पण त्यांच्याशी बोलले. तेव्हा आमच्यात समन्वय आहे. आमच्यामध्ये जे काही आहे ती चर्चा म्हणा किंवा जे काही निवडणुकीसाठी जो समन्वय ठेवला पाहिजे तो आमच्यात आहे आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्रच आहोत आणि एकत्रच एक दिलानंच मतदान आहे ते होणार आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. एक वेगळी आठ शिवसेना आणि राष्ट्रवादी आजच्या बैठकीच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की रवींद्र चव्हाण साहेबांचं आणि शंभूराजे असतील, मकरंदाबा यांची चर्चा होऊनच आजच्या बैठकीचं जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे. बाबा एक वेगळी आठ ठेवण्यात आली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षाकडून अशा सूत्रांची माहिती आहे. जिल्हा परिषदमध्ये दोन्ही पक्षांना सत्तेत घ्यावं आणि 6.25 वर्ष हे विभागणी मतदान केलं जाईल असं सदस्यांचं म्हणणं आहे. ही अट जी आहे ही तुमच्याकडे झालेली आहे. अजून आमच्याकडे काही अशी कुठली अटी शर्ती आमच्या महायुतीमध्ये नाही आहेत आणि ते आम्ही सगळे एकत्रच आहोत. मग जरी काही असले हे तर पुढं देवेंद्रजी फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि सुनेत्रा वहिनी आहेत, यांच्या माध्यमातून काही जे काही निर्णय असले तर ते पुढं या सर्वांच्या माध्यमातून होतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला भाजपनं युती धर्म पाळला नाही, स्वबळाचा नारा देऊन निवडणुकीत लढल्या आणि त्यावेळी त्यांना मित्रपक्षांची आठवण आली नाही आणि आता मतदानासाठी मित्रपक्षांची आठवण येते असं देखील सदस्यांचं म्हणणं आहे. सगळ्या राज्यामध्ये 17 निवडणुका होत, 17 ठिकाणी आणि 17 ठिकाणी सगळे महायुती म्हणूनच लढतात. काही बिनविरोध झाल्या, काही ठिकाणी निवडणुका आल्या, म्हणजे याच्यातनंच महायुती भक्कम आहे हे तुम्हाला दिसतंय. आता हे जे काही असे उगाच अफवा, काय तर वावड्या उठवण्याचा आणि गैरसमज पसरवण्याचे प्रकार आहेत, बाकी काय नाही. धन्यवाद. अजून देखील मंत्री शंभूराज देसाईंची नाराजी दूर झालेली नाही. त्यांचा विरोध आपण त्यांना काय हे बघा, शेवटी महामार्ग आणि होणं गरजेचं आहे आणि शक्तीपीठ महामार्गाचं पण स्वतः मुख्यमंत्री